दिवाळीच राहिलं, शंकरपाळी राहिले, चिवडा राहिला, चकल्या राहिल्या. माया फराळाचं करा इरपल्ला, पोराला उठणं मागुळ घरू काही त्याला बहीण नाही काही नाही. चुलत बहिणी असून त्याला केसर केस आता. चल बाबा उठणं लावू दे मला. उठणं बाबा, दिवाळी आहे आज, उठणं लावू दे मला. शे काय उठत नाही वाटायला आता, याला असंच लावतो उठणं. असंच नाही तू मोठ्याला. काय पहिले दिवाळीची लोकांना अप्रूप पाहिजे होती, फराळाला घरी बनवत गेले. आता कोणी कुत्रा विचार झालं मात्र आता मला कसं आहे करमत नाही, आपल्याला फराळ करावं वाटते. बाबा काय करायला पोरगी बाई काय होय अजून लढायला काऊन तेवढा बाई ते पुढे कायची होय काची म्हणजे उठण्याची पुढे होईना, तुम्ही चालले की बदलून. बाई काय डोळ्यात माती पडली काय चटणीची पुढे होती तांबडी लाल दिसायची त्याच्यावर चटणीची होय? म्हणूनच मी हाताची आग घ्यायली. बाबा हो नाही हो उठणं म्हणून चटणी लावायची, मला काय फराळ खाऊ घालण्याचं. या जाऊ बुवा. दिवाळी आली काय या बापा युवाईचे सरपंच काऊन नाराज होऊन गेले. तुमच्या लेकीनं उत्त्याच्या नव्हती चटणी लावली त्याच्यामुळे सरपंच गेले हो. बाई असं केलं का तू? तुम्ही कसं काय आले तुमच्या भाकरीची सोय होत नाही म्हणून तुम्ही काय दिवाळीला बाईला झाडत ना, म्हणून मीच आलो बा तिला साडी घेऊन. साडी आणली बाबा. बाई तर साडीचं नाव फोन अशी खुश झाली जसं काय पहिल्या बरसातीमध्ये बेडकोळ्या खुश होता काय शोभा नाही. ओ बाबा, ही साडी तर जुनी दिसायली. नवी आणायला कोटाय बाई खुर्दा मायापाशी आपल्या कुसकुंदाची होय. तीळ सक्रातीला तिने एकदाच नेसली आणि पुन्हा 8 दिवसाला तर खतम झाली. कुसकुंडाची होय? मी आवडीची साडी आणून द्यायला काय आपली दिवाळी खराब होईल का? ज्ञान गुरु सागर जय कपी सती हुलो गोदादर राम दूता